नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक किसन धोत्रे सर यांच्या भेटीला. मराठवाड्यात ई बाईकची क्रांती घडवून आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. कमी खर्चात पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आज अनेक नागरिक ई बाईक वापरून समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आयकॉम महाराष्ट्र न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले अनुभव आणि भविष्यातील योजना मांडल्या आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्याकडून अधिक माहिती. काय आहे ई बाईक विशेष आणि आता पेट्रोल टंचाईत काय त्याचे भविष्य आणि उद्याच्या योजना याविषयी जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार, मी किसन धोत्रे, इलेक्ट्रिक व्हेकल EVNEW ई बाईक्स शोरूमचा मी मालक या नात्याने छत्रपती संभाजीनगरमधून आज धन्यवाद देतो आयकॉन महाराष्ट्रला की त्यांनी मला या चॅनलवरती बोलण्याची संधी दिली. आज बघितलं तर देशामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना आखाती देशाचे युद्ध जे चालू आहे, ज्याच्यामध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्या ज्या युद्धामुळे संपूर्ण जग आज संकटाचा सामना करीत असताना याचा मुख्य आणि सर्वात मोठा फटका जर कोणत्या क्षेत्राला बसला असेल तर तो इंधनाला, इम्पोर्टला, डिझेल, पेट्रोल असं आपण त्याला म्हणू शकतो. सर्वसामान्य माणूस या 2 दिवसामध्ये इतका वैतागला आहे पेट्रोल आणि डिझेलच्या या टंचाईला की काही लोकांच्या रिक्षावाल्यांचं म्हणा किंवा छोट्या व्यवसायवाल्यांचं म्हणा किंवा एखाद्या इंडस्ट्रीवाल्यांचं म्हणा, अनेक लोकांना या डिझेल आणि पेट्रोलच्या टंचाईचा खूप मोठा फटका बसलेला आहे. काही लोकांना शेती जाता नाही आलं, गावी जाता नाही आलं, काही लोकांना ड्युटीला जाता नाही आलं, भाजीपालावाला असेल किंवा तुमचं अनेक ठिकाणी जिथे तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी पेट्रोलचा आणि डिझेलचा याचा आपला फटका बसलेला दिसून येत आहे. मित्रांनो, इलेक्ट्रिक व्हेकलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पेट्रोल आणि डिझेलच्या व्हेकलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आम्ही 2-3 वर्षामध्ये एक गोष्ट निदर्शनास आली की लोक सुरुवातीला इलेक्ट्रिक व्हेकलला हसत होते, खेळणी समजत होते, आपल्या लायकीचा हा विषय नाही असं समजत होते. बंद पडली तर काय होईल, सध्या चार्जिंग नाही मिळालं तर काय होईल. परंतु या 1-2 दिवसामध्ये या 1-2 महिन्यामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे आज चित्र एकदम बदललेलं आहे. आज जे लोक आपल्याला हसत होते त्यांनीच इलेक्ट्रिक व्हेकलला आज इतकं आत्मसात केलं आहे. आणि का, त्याचं कारण काय? कारण एक तर इलेक्ट्रिक व्हेकल हा इको फ्रेंडली आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, पोल्युशन फ्री आहे, एक्सपेन्सेस बजेटमध्ये आहे. 4 ते 5 रुपयामध्ये तुम्ही दिवसभर करू शकता. पेट्रोल पंपासारखी घटना आपल्या लाईफमध्ये कोण होणार नाही. आणि जेथे जातो तिथे तुम्ही चार्जिंग करू शकता. ही सगळी संकल्पना युद्धजन्य परिस्थिती एका दृष्टिकोनातून आपल्यासाठी वाईट आहे, परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे लोकांना पर्यावरणासाठी लागणारा कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलचा रोल त्यांच्या जीवनामध्ये किती मोठा आहे हे कालच्या प्रकरणामध्ये आपल्याला दिसून येत आहे. जे लोक इलेक्ट्रिक व्हेकलबद्दलची मानसिकता त्यांची नव्हती, वॉकिंग कस्टमरचा जो फ्लो होता तो पाहिजे त्या प्रमाणामध्ये जेवढा पाहिजे तेवढा नव्हता. परंतु गेल्या काही 2-4 दिवसामध्ये 8-15 दिवसामध्ये ना इलेक्ट्रिक व्हेकलचं महत्त्व खूप वाढलेलं आहे आणि जरुरी पण आहे. आज सांगायला आनंद वाटतो की ते संकट तर मिटणारच आहे, परंतु 2-3 दिवसात जर एवढे मोठे हाल झाले तर हाच जर प्रॉब्लेम कंटिन्यू पुढे काही दिवस सुरू राहिला तर किती हाल होतील याचा अंदाज सर्वसामान्य माणसाला माहिती. जनजीवन संपूर्ण विस्कळीत झालं होतं पेट्रोल डिझेलच्या टंचाईमुळे. धसकी घेतली लोकांनी की आता काय होणार. कितीतरी छोटे मोठे धंदे होते जे थांबलेत, रोडवरल्या लोकांचे धंदे थांबलेत, हॉटेल थांबल्यात, मोठमोठे हॉटेल बंद झाल्यात, जो काय म्हणतात त्याला जो व्यावसायिक गॅस होता तो थांबला. आणि ह्या सगळ्याला पर्याय, वाहतुकीसाठी पर्याय इलेक्ट्रिक व्हेकल आहे. आज मराठवाड्यामध्ये 200 इलेक्ट्रिक व्हेकलच्या बस केंद्र सरकारच्या आज उभी रोडवर दिसत आहेत. आमच्या या इलेक्ट्रिक व्हेकलच्या ज्या छोट्या गाड्या आहेत या पण आज रोडवर दिसत आहेत. सेल पण वाढलेला आहे. गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये आम्ही जो आकडा महिन्यामध्ये कव्हर करत होतो तो आकडा आम्ही या गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये विक्रीचा उच्चांक आम्ही गाठलेला आहे. सर, ज्यांना गाड्या घेतल्या त्यांचा काय फीडबॅक ह्या 2-3 दिवसामध्ये? ज्यांनी सुरुवातीला गाड्या घेतल्या होत्या, नाही, खूप चांगला प्रश्न आहे. ज्यांनी सुरुवातीला गाड्या घेतल्या होत्या त्या लोकांना पेट्रोलच्या गाड्यावाले एका हीन दृष्टीतून पाहत होते, परंतु ज्यांनी अगोदर गाड्या घेतल्या होत्या त्या लोकांचा आजचा फीडबॅक असा आहे की आम्ही वाचलो. आणि पेट्रोल गाड्यावाले जे यांना हिनवत होते त्यांना असं वाटायला सुरुवात झाली की आपण हे अगोदर घ्यायला पाहिजे. दुसरा, ज्यांनी गाड्या आता चॉईस केल्या म्हणजे ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते स्वतःला लकी समजतात की आपल्याला याची अत्यंत आवश्यकता याच्या अगोदरच होती पण आपण उशीर केला. आता महत्त्व कळलं.
बरं, ज्यांना आता गाड्या घ्यायच्या त्यांच्यासाठी काय आव्हान काय? आम्ही तर युद्धजन्य परिस्थितीचा फटका संपूर्ण भारताला काय जगाला बसलाय. आम्ही त्या निमित्ताने एक सुंदरशी ऑफर केलेली आहे की तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल जेवढे काय बुकिंग अमाऊंट असेल ती घेऊन या, बाकीचं लोन किंवा कॅश करून घेऊन जा. त्यानंतर अजून एक आकर्षक 5,000चं आम्ही गिफ्ट पण त्यासाठी या पिरियडमध्ये सुरू केलं. बस सर, काही लोक अफवा उठवतात की चार्जिंगची गाडी जळते, पेटते, स्पार्किंग होतं, तर याच्यात काय तथ्य आहे? अगदी बरोबर आहे की चार्जिंगच्या गाडीचं ज्या काळामध्ये त्याला एक प्रकारचं पॅरामीटर आणि त्याचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये नव्हती त्यावेळेस तो प्रकार घडला बी असेल. परंतु आजच्या डेटला जी बॅटरी आपण वापरतो, जी तंत्रज्ञान आता आलंय त्यानुसार कुठल्याही प्रकारची मला एक गाडी दाखवा की जी गाडी बॅटरीची गाडी आणि जिचा स्फोट झाला आहे किंवा जिचा स्फोट त्या नव्या गाडीत झाला आहे. कारण टेक्नॉलॉजी आता संपूर्णपणे बदललेली आहे. सध्या काय सेलची ऑफर आणि ते काय चालू आहे सध्या? आज आमच्याकडे 60,000 पासून तर 1,60,000 पर्यंतचे मॉडेल मार्केटमध्ये आमच्याकडे अवेलेबल आहेत. 60,000, 65,000, 75,000, 1,05,000, 1,27,000 आणि 1,45,000. आम्ही सर्वसामान्यासाठी सरळ रेषेमध्ये प्रत्येक कस्टमरला 15,000च्या बुकिंगवरती त्याची गाडी बुक होते. उर्वरित अमाऊंट ते लोन करू शकतं किंवा ते कॅश बी करू शकतो. आणि युद्धजन्य परिस्थितीसाठी आम्ही हातभार म्हणून त्यांना 5,000ची ऑफर येणाऱ्या 15 एप्रिलपर्यंत आम्ही ठेवलेली आहे आमच्या मार्फत. म्हणजे पेट्रोल नसलं तरी तुमची गाडी रोडवर चालू शकते. आमची गाडी तर आमच्या गाडीला एक तर EMI फ्री करू शकता तुम्ही. दुसरी गोष्ट पेट्रोल नाही, प्रदूषण नाही, आवाज नाही, बाजूने गेली तर समजत पण नाही कोण गेला म्हणून. तिचं तर म्हणजे नॉईज प्रदूषण पण नाही. किती प्रकारच्या गाड्या आहेत सर? आज आमच्याकडे 5 प्रकारच्या गाड्या आहेत, ज्यामध्ये छोट्यामध्ये मोपेडमध्ये पण आहेत. गाडीबद्दल सांगायचं झालं तर आमच्याकडे संपूर्ण ॲक्रेलिक बॉडीची गाडी आहे. 60 व्होल्टची बॅटरी आहे, 12 व्होल्टच्या 5 बॅटरी आहेत. त्यानंतर डिजिटल ब्रेक आहे, डिजिटल डिस्प्ले आहे, पाठीमागचं डिस्क ब्रेक आहे, समोरचं ड्रम आहे. आणि 100% सांगायची इच्छा केली तर 1 वर्षाची मोटर, बॅटरी, चार्जर आणि कंट्रोलरची वॉरंटी पण आहे. काय आव्हान करसान सर? आज तुमच्या माध्यमातून मी सर्वसामान्य जनतेला, माझ्या मायबापाला, आमच्या बंधू भगिनींना एक विनंती करतो की पेट्रोलची गाडी एक तर जास्त पैसे देऊन घ्यावं लागते. त्यानंतर अशा परिस्थितीमध्ये लोक हसतात, पेट्रोल पंपावर 2-2 तास 4-4 तास थांबावं लागते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ती कधी ना कधी बदलायचीच आहे. त्यापेक्षा आज आव्हान असं आहे की तुम्ही आजच इलेक्ट्रिक बाईक कुठल्याही कंपनीची घ्यावा, असं मला म्हणणं नाही की आमचीच घ्यावा, पण आमच्याकडून घेतली तर आम्ही आकर्षक गिफ्ट पण देणार आहे. आज इलेक्ट्रिक बाईकला तुम्ही ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे, कारण की काळ बदललेला आहे. प्रदूषण आणि पेट्रोलला पर्याय इलेक्ट्रिक बाईक आहे. आपल्या शोरूमचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट? आमच्या शोरूमचा पत्ता महालक्ष्मी चौकातल्या नामांकित अशी महानगरपालिकेची जी 3 मोठी पाण्याची टाकी झाली आहे छत्रपती संभाजीनगरची मनपाची, त्याच्या बाजूलाच आमचं 3D ई व्हेकल्स नावाचं शोरूम आहे. मराठवाड्यामधलं सगळ्यात मोठं नामांकित आणि सुशोभित शोरूम आमचं आहे. 24 तास सेवा देऊ शकतो आम्ही सर्व्हिससाठी, तेवढी पण आमच्याकडे व्यवस्था पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मराठवाड्यातलं पहिलं शोरूम आहे जे टाकल्यापासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारे कस्टमरला सॅटिस्फॅक्शन केल्याशिवाय आम्ही कुठेही तोंड मोडाचा चान्स दिलेला नाही. ओके, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू आयकॉन महाराज. थँक्यू तुमचं पण धन्यवाद.